फाउंडेशनला 5 वर्ष पूर्ण होऊन 6वं वर्ष चालू झालं। त्याबद्दल जिल्हा कार्यकारिणी महाराष्ट्र राज्याची पूर्ण या ठिकाणी पदभार वाटला गेला आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारला। नवीन कार्यकर्त्यांनी एक उत्साहात आणि एक आनंदात काम सुरू करावं अशी अपेक्षा ठेवून त्यांच्या खांद्यावरती जो पदभार दिला तो पदभार देऊन आनंदाची गोष्ट अशी की या ठिकाणी आनंदभाऊ मुंडे यांनी आज दैवत फाउंडेशनचं पालकत्व स्वीकारलं। आज दैवत फाउंडेशनचं काम 35-36 जिल्हे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र सोडता तमिळनाडूमध्ये आणि कर्नाटकमध्ये पण वंजारी समाज आहे। दैवत फाउंडेशनचं काम 36 जिल्हे आणि 350 तालुक्यांमध्ये सावंतवाडीपासून गडचिरोलीपर्यंत या दैवत फाउंडेशनचं काम अविरतपणे चालू आहे आणि हे अविरतपणे काम चालू असलेलं काम चंद्रसूर्य असेपर्यंत भाऊ बाबा वामन भाऊ आणि भगवान बाबा तसेच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचाराचा वसा आणि वारसा यांना तरुणांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी यांना ताकद देण्यासाठी एक हक्काचं पेज हक्काचं ठिकाण म्हणून दैवत फाउंडेशनची स्थापना झालेली आहे आणि दैवत फाउंडेशनचं काम यावरत्र चालू आहे आणि या कामात फुलाची पाकळी कोणालाही मदत लागू म्हणून एक आवाहन करतो की आम्हाला अर्ध्या रात्री आवाज द्या, आम्ही मदतीसाठी तत्पर राहू एवढंच सांगतो। जय भगवान जय गोपीनाथ। दैवत फाउंडेशनच्या संघटन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भातलं पत्र वाटपाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला सन्मान करा बरं। आज आम्ही उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्याचे पदाधिकाऱ्याचे निवडीचे प्रमाणपत्र आज वाटप केले। दैवत फाउंडेशन गेल्या 5 वर्षापासून समाजामध्ये समाजोपयोगी कामं ते वृक्षारोपण असन, रक्तदान शिबिर असन, स्वच्छतेची मोहीम असन, गोरगरिबांना मदत असन, हॉस्पिटलमध्ये गरीब लोकांना आर्थिक मदत असन, अन्नधान्याची मदत असन, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत असन, अशा छोट्या मोठ्या गोष्टी सर्वसामान्यांना अडचणीच्या ठिकाणी मदतीला उभा राहणं, अतिवृष्टी आणि पुराच्या टायमाला जिथं तिथं अडचण आली तिथं अन्नधान्य पुरवठ्याचा कार्यक्रम असेल असं कार्यक्रम समाजोपयोगी कार्यक्रम दैवत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेला आहे। आणि अशाच पद्धतीचं भविष्यामध्ये ह्या फाउंडेशनच्या वतीने मोठ्या संख्येने संघटन उभा करून प्रत्येक तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला मदत करण्याचं काम दैवत फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे। मला आनंद याच्यासाठी वाटला की हा दैवत फाउंडेशन लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब म्हणजे सगळ्यांचे दैवत या नावावरून हा दैवत फाउंडेशनचं नाव ठेवलेलं आहे, म्हणून या कार्यक्रमाला यायला मला आनंद वाटला। मी ह्या कार्यक्रमाचे संस्थापक परम दौरे असतील किंवा यांच्या सर्व टीम यांना मनापासून शुभेच्छा देतो। ह्या दैवत फाउंडेशनच्या निमित्ताने मी यांना एवढंच सांगतो की आपण महाराष्ट्रभर हे फाउंडेशनचा विस्तार करावा। ह्या फाउंडेशनला मी त्यांना शब्द दिलाय पालकत्व म्हणून मी नेहमी तुमच्या पाठीशी राहीन, तुम्हाला सहकार्य करीन। यावेळेस उपस्थित ह्या फाउंडेशनच्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आमचे मित्र गोकुळ बोंडवून असतील, आमचे बंधू नंदू मुंडे असतील, त्यानंतर दत्ता भोंडे असतील, हे सर्व उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आणि इथून पुढच्या काळामध्ये जोमाने दैवत फाउंडेशनने काम करावं, मोठा वृक्ष या फाउंडेशनचा तयार व्हावा एवढंच मी बोलतो आणि शुभेच्छा देतो।